महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। मथुरेच्या यमुना एक्सप्रेस वेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली। भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आलाय। आपत्कालीन स्थितीत दिल्ली लखनौ दरम्यान एक्सप्रेस वेवर लढाऊ विमान लँड केलं जाऊ शकतं की नाही, तसंच अशा परिस्थितीत देशाची यंत्रणा सज्ज आहे की नाही, हा या चाचणीमागील हेतू होता। मथुरा यमुना एक्सप्रेसवेच्या कारब या गावाजवळ ही चाचणी झाली। या कामी एअरफोर्सच्या मिराज 2000 या कॉम्बॅट विमानानं सहभाग नोंदवला आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला। एअरफोर्सचं हे विमान 2 वेळा एक्सप्रेस वेवर उतरवलं गेलं। विमान सकाळी 6:45 उतरलं। ही चाचणी आपत्कालीन स्थितीत लढण्यासाठी घेतली गेली। ही एक ट्रायल लँडिंग होती। विमान मिराज लढाऊ विमान आहे। 1 मिनिट हे विमान एक्सप्रेस वेवर होतं। त्यानंतर जाण्यासाठी विमानानं पुन्हा उड्डाण केलं। विमान लँडिंगमुळे एक्सप्रेस वेवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। हिट अँड रन प्रकरणातून जामिनावर सुटलेला सलमान खान बजरंगी भाईजान चित्रपटाचे शूटिंग करत आहे। मात्र अद्यापही सलमान खान कतरिनाला विसरला नाही, हे त्याने केलेल्या ट्विटरवरून सिद्ध झाले। बजरंगी भाईजान चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान काश्मीरमध्ये आहे। काश्मीरच्या सुंदरतेचं वर्णन करताना सलमान खानने माशाअल्लाह से याद आया की कॅटरीना कैफ भी कश्मीर से है असं ट्विट पोस्ट केलं आहे। तसेच काश्मीर सारखं निसर्ग सौंदर्य कुठेही नाही, काश्मीर म्हणजे स्वर्ग आहे असंही त्याने म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वकीयांकडूनच खिंडीत पकडण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। भाजपमधील अंतर्गत कलहामुळेच विकास कामांना खीळ बसत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। मंत्र्यांमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत असल्यामुळे सरकारचं लोकांच्या कामांकडे लक्ष नाही, असं जे चित्र आहे ते समाधानकारक अजिबात नाही असंही ते म्हणाले। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललाय। अशा वेळेस सुशिक्षित महिलांची माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत चालली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव केवळ दिवसा उजेडी काम करण्याची मुभा असलेल्या महिला कामगारांना यापुढे नाईट शिफ्टमध्येही काम करता येणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात कायद्यात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। 1948च्या कामगार कायद्यातील कलम 66 पोट कलम 1 पोट कलम B नुसार परिचारिका, कॉल सेंटर्स, प्रसार माध्यमे यांसारखी क्षेत्रे वगळता खाणकाम, कारखाने व उद्योगधंद्यातील महिलांना सायंकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती। हे निर्बंध आता उठवण्यात आले आहेत। सुरक्षेच्या अटींच्या अधीन राहून महिलांना नाईट ड्युटी लावण्याची परवानगी व्यवस्थापनास देण्यात आली। न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले होते। कामगार अधिनियमाच्या कलम 79 पोट कलम 1 नुसार एका वर्षात 240 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केले तरच भरपगारी रजा मिळते। मात्र ही मर्यादा आता 240 वरून 90 दिवसांची करण्यात येत आहे। त्यामुळे अधिकाधिक कामगारांना याचा लाभ होणार आहे। त्याचप्रमाणे अधिनियमामध्ये 92 पोट कलम 1 हे नवीन कलम समाविष्ट करून किरकोळ स्वरूपाच्या कायदेभंगाची प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतची तरतूद करण्यात आली। हा बदल महत्त्वपूर्ण असून अगदी किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आणि उणिवांसाठी यापूर्वी संबंधित उद्योगावर गुन्हा दाखल होऊन न्यायालयाच्या पातळीवर कारवाई होत होती, ती आता होणार नाही। मुंबईतील खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहे आणि पावसाचे दिवस जवळ येऊ लागल्याने प्रवाशांना एकच चिंता लागून राहिली आहे। यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण यंत्रणेला फैलावर घेतले। खड्डे विरहित रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे असं मत नोंदवत मुंबई हायकोर्टाने पालिकेला फटकारले। मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, BMC, MMRDA, MMRDC, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांना सर्वांना येत्या 6 जुलैपर्यंत सर्व खड्डे भरून या संदर्भात आपला अहवाल सादर करण्यास सांगितले। या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 जुलै रोजी ठेवण्यात आली। त्याचबरोबर प्रशासनाने खड्ड्यांची तक्रार दाखल करण्यासाठी सुरू केलेली वेबसाईट केवळ पावसाळ्यापुरती नाही तर वर्षभर सुरू ठेवावी।
जेणेकरून सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारींची तिथं रीतसर नोंद करू शकतील, असंही कोर्टानं सुचवले। वळूया पुढील बातमीकडे। माथेरानमध्ये आजपासून पर्यटन महोत्सवाची धूम रंगणार आहे। 21 ते 25 मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे। माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझाइन यांच्याद्वारे ग्रीन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले। त्याला माथेरान नगर परिषदेने मान्यता दिली। 5 दिवसांच्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। स्थानिक कलाकारांबरोबरच राष्ट्रीय आणि 11 देशातील आंतरराष्ट्रीय कलाकार देखील कार्यक्रम सादर करणार आहेत। कलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम हे या ग्रीन फेस्टिवलचे वैशिष्ट्य आहे। टाकाऊ वस्तूंमधून शिल्पे तयार करण्यात येणार आहे। विविध निसर्ग शिल्प या निमित्ताने माथेरानचे सौंदर्य वाढणार आहेत। कला आणि पर्यावरणाची सांगड घालणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार सहभागी होणार आहेत। निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारे जागतिक कीर्तीचे लोक या माथेरान ग्रीन महोत्सवात सहभागी होणार आहेत। टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करून पर्यावरणाचे संतुलन कसे राखता येईल याची माहिती दिली जाणार आहे। This is, I think, one of the most amazing projects, the Green Mathiran Festival, and all of you are welcome to come and join. We're looking not only for volunteers, but also to just come and attend the festival, because there's not only some great work that's happening there, but there's some wonderful artists that are coming from across the world. So come attend the festival. If you feel like volunteering, please come and volunteer. You can also go and donate for the festival, and you can be rest assured that the money will go to the right place. पुन्हा एकदा काश्मीरमध्ये पाक जिंदाबादचे नारे पाहायला मिळाले। फुटीरतावादी नेता मसरत आलमच्या अटकेनंतरही काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांची मस्ती उतरली नसल्याचं, त्यांच्या देशद्रोही कारवाया सुरूच असल्याचं बुधवारी समोर आले। हुर्रियत नेता मीरवाइज उमर फारूक यांच्या रॅलीत त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानचे झेंडे फडकावले आणि पाकचा जय जयकार केला आहे। यामुळे त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटू शकतात। जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती सरकार सत्तेत येताच काश्मीरमधील फुटीरतावादी चेकाळले आहेत। गेल्या महिन्यात फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांच्या रॅलीत मसरत आलमच्या नेतृत्वाखाली फुटीरतावाद्यांनी धिंगाणा घातला होता। पाकिस्तान जिंदाबादचे नारे श्रीनगरमध्ये घुमले होते। पाकिस्तानी झेंडे फडकले होते। केंद्रानं या प्रकारची गंभीर दखल घेतल्यानंतर मुफ्ती सरकारला मसरतला अटक केली होती। आता पुन्हा फुटीरतावाद्यांनी तशीच कुरापत केली। मीरवाइज उमर फारूक यांच्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले आणि पाकचे झेंडेही फडकवले। या घटनेचा काश्मीरातील जनतेने तीव्र निषेध केला असून केंद्र सरकारला लक्ष्य केले। या पार्श्वभूमीवर तणाव आणखी वाढू नये या दृष्टीने मीरवाइज उमर फारूकला नजर कैदेत ठेवण्यात आले। मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याने देशातील सर्व दुकानांमधून मॅगीचे पॅकेट परत मागवण्याचे आदेश मंगळवारी अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने FDA या कंपनीला दिले आहे। उत्तर प्रदेशमधील काही भागातील मॅगीच्या पाकिटांची चाचणी करण्यात आली। त्यांच्या शिशाचे प्रमाण 17 पार्ट्स पर मिलियन एवढे आढळले। खरे तर शिसे वापरण्याचे प्रमाण 0.01 पार्ट्स पर मिलियन इतकीच आहे। शिशाप्रमाणेच मोनोसोडियम ग्लुटामेट प्रमाणही मॅगीमध्ये अधिक आहे। या कारणामुळे FDA ला नोटीस पाठवण्यात आली। लातूर शहर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसला काल रात्री 29 वर्षीय महिलेने पेटवून दिले। यामध्ये बसच्या मागील बाजूच्या 6 सीट जळाल्या आहेत। अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यानं अनर्थ टळलाय। औसा तालुक्यातील बेलकुंड इथली ही महिला आहे। तिच्या छोट्या बहिणीवर 1.5 वर्षापूर्वी बलात्कार झाला होता। मात्र त्या प्रकरणी पोलिसांनी योग्य न्याय मिळवून न दिल्याचा महिलेचा आरोप आहे। महिला लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी आली होती, मात्र तिची भेट झाली नाही। त्यामुळे नैराश्यातून या महिलेने ही बस पेटवल्याचं बोललं जाते। या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। प्रमुख कंपन्यांनी STD मोबाईल नंबरवर कॉल करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे। मोबाईलवरून दूरच्या गावी किंवा अन्य राज्यात STD करताना आता मोबाईल नंबर आधी 0 किंवा +91 डायल करण्याची गरज पडणार नाही। यामुळे देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। सध्या मोबाईलवरून होम नेटवर्कच्या बाहेरचे कॉल करताना 0 किंवा +91 डायल करून पुढचा नंबर लावावा लागतो। ही पद्धत मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीतील एक मोठी अडचण आहे। मुंबई सरकारमधील मोबाईल नंबर असलेली
व्यक्ती महाराष्ट्र सर्कलमध्ये गेली तर तिला पोर्टेबिलिटी सुविधेचा फायदा घेता येत नाही. तिला पोर्टेबिलिटीसाठी मुंबई सर्कलमधील ऑपरेटरच निवडावा लागतो. ही कटकट लवकरच मिटणार आहे. देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी लागू करण्यासाठी टेलिकॉम खात्यानं 3 मेची डेडलाईन दिली होती. परंतु नेटवर्कमध्ये काही तांत्रिक बदल करणं गरजेचं असल्याचं सांगत टेलिकॉम कंपन्यांची संघटना असलेल्या COIने ही मुदत 2 महिने वाढवून मागितली होती. या बदलांचाच भाग म्हणून STD मोबाईल नंबरच्या आधी 0 किंवा +91 डायल करण्याची आता गरज उरलेली नाही. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.